नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो. खरं तर आज जर आपण पाहिलं तर आजकाल 40 ते 45 वयातच मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर समस्या वाढताना दिसत आहेत, जे अतिशय गंभीर आहे. जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव या सगळ्यांचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. पण प्रश्न असा आहे की फक्त गोळ्या आणि इन्सुलिनवरच आयुष्यभर अवलंबून राहावं लागतं का, की आयुर्वेद आणि जीवनशैली बदलाच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे? याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत माधवबागचे MD आणि CEO डॉक्टर रोहित माधव साने. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर डॉक्टर, जर आपण पाहिलं ना तर जसं मी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की अगदी 40 ते 45 वयोगटात किंबहुना त्याच्याही आधी आजकाल आपल्याला मधुमेह जडू लागलाय. हे कशामुळे होतं? काय कारण आहे नेमकं या मागे? तुम्ही एकदम बरोबर बोललात की आजकालचं जे मधुमेहाचं जे नॉर्मल वय झालेलं आहे ते 30 पासून सुद्धा आपल्याला मधुमेह होताना दिसतोय आणि बरेच पेशंट असे असतात. याचं बेसिक कारण कसं की बऱ्याच आधीच्या आपण खूप यंग लाईफपासून आपण जे गोडधोड खायला सुरुवात करतो त्याच्यामुळे आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची चरबी निर्माण होत असते. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो का, तर तसं नाही. गोड खाल्ल्यामुळे भरपूर चरबी शरीरात निर्माण होत असते आणि ही चरबी जशी निर्माण होते ती चरबी पहिली आपल्या लिव्हर मध्ये जाऊन लपून बसते. एकदा तो लिव्हर फुल झाला की लिव्हर फुल झाल्यानंतर ती चरबी आता पुढची जागा शोधते, म्हणून वजन वाढायला लागतं. आणि एकदा चरबी फुल आपल्या लिव्हर मध्ये झाली, वजन वाढून आपल्या ॲडिपोज टिश्यू फुल झाली की आता ती आपल्या पॅन्क्रियाज वरती अटॅक करते. हे झालेलं असताना आपला स्वादुपिंड किंवा पॅन्क्रियाज हा अटॅक मध्ये त्याच्यात तो अडकला तर आपल्या शरीरातलं हळूहळू जे काही साखर पचवण्याची यंत्रणा जी आहे ती हळूहळू कोलमडायला लागते. आणि जसं 30, 35, 40चं वय येतं त्यावेळेला जर कुठलं टेन्शन आपल्याला त्यावेळेला निर्माण झालेलं असेल तर त्या टेन्शनमधनं निर्माण झालेलं जे काही कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन असतो तो आतमध्ये भयंकर मोठी गडबड निर्माण झाली, त्याच्यामुळे अजून साखर शरीर स्वतःची पैदा करायला घेतं आणि या एका स्पेसिफिक टाईमला शरीरात डायबिटीज दिसायला लागतो. सो बरेच डायबिटीसचे रुग्ण जे असतात ते आपल्याला असं म्हणतात की मला खरं काही त्रास नव्हता, मध्येच काहीतरी माझ्या जीवनात एक काहीतरी अशी घटना घडली आणि त्यावेळेला माझ्या शरीरात तो डायबिटीज निर्माण झाला. सो डायबिटीज हा 30-40ला आजकाल बराच इझिली कॉमनली दिसून येतो. तिथे आपल्याला नक्की सगळ्यांनी स्वतःवरती छान लक्ष ठेवायला हवं. अगदीच मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं आहे की प्रेक्षक हो, जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, थकवा जाणवत असेल, वजन वाढत असेल किंवा शुगरची कोणतीही समस्या जाणवत असेल तर वेळ न दवडता आजच स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही मिस कॉल द्या. क्रमांक आहे 022489323223 आणि आपल्या जवळच्या माधवबाग क्लिनिकमधून आपल्याशी त्यांचे प्रतिनिधी संपर्क नक्कीच साधतील. डॉक्टर, पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्याला मधुमेही रुग्ण भेटतात तेव्हा जसं आपण सांगितलं की ते म्हणतात की मला मधुमेहाचा त्रासच नव्हता, अचानक माझ्या शरीरात बदल घडला, पण आणखी त्यांच्या कोणत्या तक्रार असतात? म्हणजे सर्वसाधारणपणे मधुमेहाची लक्षणं कोणकोणती जाणवतात? खूप छोटी छोटी लक्षणं असतात पण खूप इम्पॉर्टंट असतात, कारण जो माणूस ते फील करतोय ना त्याच्यासाठी खूप त्रासदायक असतात. सर्वात इम्पॉर्टंट काय असतं की एकदम छोटीशी गोष्ट की संध्याकाळ झाली की आपल्याला थकल्यासारखं फील व्हायला लागतं. रात्री झोपायला जायचं म्हटलं तर कमरेखालती आपल्याला खाज यायला शरीरावर निर्माण होते. ॲज वेल एज झोपायला जाताना पायात गोळे यायला निर्माण होतात. रात्री आपल्याला वाटतं पाय चेपून द्यायला हवेत कोणीतरी तरच मला झोप येईल. बऱ्याच वेळेस रात्री झोपल्यानंतर सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस पायात गोळे येऊन आपल्याला लघवीला उठायला लागतं. बऱ्याच वेळेला पेशंट पहिल्यांदा जेव्हा मधुमेहाचं घेऊन येतो तेव्हा कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता म्हणून सुद्धा घेऊन येत असतात. आणि ह्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर बरेच अजून सिम्पटम्स असतात, जसं हातापायाला मुंग्या येणं, हातापायाच्या तळव्यांना जळजळ होणं. बऱ्याच वेळेस ब्लड प्रेशर वाढलेले लोक असतात ते कधीतरी घेऊन येतात मधुमेह झाले म्हणून. बऱ्याच वेळेस शरीरातलं ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉल बरोबरचं हे वाढताना दिसून येतं. बऱ्याच वेळेस डोळ्याचं विजन जे असतं ते धुरकट होताना दिसतं. बऱ्याच वेळेस पोटात गॅस झाल्यासारखा फील होतो, पोट कधीतरी डब्बं होतं, जेवण तर जातंय पण पोट फुगल्यासारखं होतं. असे बरेच गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्याच्यात कॉन्स्टिपेशन हे खूप कॉमन असतं. सो हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवा की ह्याच्यातले कुठलेही जर कंप्लेंट आपल्याला दिसले तर आपण विचार करायला हवा की आतमध्ये काहीतरी गडबड कदाचित चालू झालेली आहे.
डॉक्टर, कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठतेचा सुद्धा मधुमेहाशी संबंध असू शकतो, हे ऐकून खरंच आश्चर्य वाटलं. काय Actually, संबंध असतो नेमका मधुमेहाशी खूप याचा? इम्पॉर्टंट असतो. नॉर्मली ना मधुमेह हा जर रोग आपण बघितला तर हा पहिला आपल्या शरीरातल्या आतड्यांमधनं निर्माण झालेला रोग आहे. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हे खूप कॉमन आहे आजकाल भारतामध्ये आणि वेगवेगळ्या वयोगटामध्ये हे कॉमन आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की मला पोट साफ होत नाही किंवा होत आहे तर कडक कडक झाल्यासारखे होते किंवा पोट फुगल्यासारखं होतं, पोट साफ करायला जातो पण काही होत नाही किंवा 3-4 वेळा मला जावं लागतं. बरेच वेगवेगळे कंप्लेंट असतात. पण याचा मधुमेहाशी संबंध कसा येतो तर नॉर्मली मधुमेहामध्ये जशी साखर वाढायला लागते आपल्या आतड्यांकडे मेंदूकडनं येणाऱ्या ज्या नसा असतात त्या नसांना डॅमेज करून टाकते ती साखर. म्हणून बऱ्याच वेळेस आतड्यांची मुवमेंट ज्याला मोटिलिटी आपण म्हणतो ती स्लो झालेली असते. ती स्लो झाली, आपली ट्रेन स्लो झाली की आपल्याला ज्या स्टेशनवरती पोचायचं तिथे पोचायला आपल्याला लेट व्हायला लागतो. सो ऑब्व्हियसली जे काही माल खालती उतरून आपल्याला रोज सकाळी पोटसाफ व्हायला हवं त्याच्यात डिले व्हायला लागतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट होतं काय की आता आपल्या शरीरात जे छान एन्झाईम बनायला पाहिजे होते आपल्या शरीरातलं सगळं जेवण पचायला ते काही बरोबर येत नाही. सो जो काही पचनाचा जो कालावधी आतमध्ये सांगितलेला आहे त्या कालावधीमध्ये ते पचन झालं नाही तर तो माल खालती सरकतच नाही. ॲज वेल आपण चुकीचं अन्न खाल्लेलं आहे जे आपल्या शरीरात पचतच नव्हतं अशा गोष्टी शरीरात टाकलेल्या आहेत म्हटलं की अजून ते अडकवणार. मग बऱ्याच लोकांना ॲसिडिटी म्हणून निर्माण होते, वरती एकदम चोक झाल्यासारखं फील होतं, पोट फुगल्यासारखं होतं, असे बरेच गोष्टी होतात. त्याला आपण कॉन्स्टिपेशनच्या ह्याच्यातच धरत असतो. सो जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर तिथे मधुमेह चेक करून घेणं गरजेचं आहे. अगदी. आजकाल जी आपली बैठी जीवनशैली झाली आहे ना डॉक्टर, हे डिजिटलायझेशनमुळे, त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारते. आपण तासनतास आम्ही बसलेलोच असतो, त्याच्यामुळे पाय जड होतात, जळजळ होते पायात किंवा मुंग्या येतात. मग हे बसल्यामुळे होत आहे असं करून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे दुर्लक्ष करणं योग्य आहे का? म्हणजे हे धोकादायक असू शकतं का पाय जड होणं डॉक्टर? 100%. नॉर्मली जेव्हा कधी आपण लहान वयात जर आपण बघितलं तर कितीतरी वेळा असं काहीतरी भिंतीवर वगैरे वगैरे आपण बसून सगळं मजा करत असतो, तेव्हा कधी मुंग्या येत नसतात कारण का तेव्हा सर्क्युलेशन आपल्या शरीरातलं नॉर्मल असतं. पण जसं जसं आपल्या शरीरातलं सर्क्युलेशन चुकायला लागतं, सर्क्युलेशन गढूळ व्हायला लागतं, कधी कधी पायामधले मसल्स माझे तेवढे पॉवरफुल नसतात, माझ्या पायातले नसा जे छान प्रकारे सेन्सेशन पोचवायला आणि घेऊन जायला पाहिजे असतात त्याच नसांमध्ये जर प्रॉब्लेम यायला लागला तर पायाला मुंग्या येणं, तळव्यांची जळजळ होणं, बऱ्याच वेळेस टाचेला दुखायला लागणं, बऱ्याच वेळेस पायाचे जे पूर्ण तळवा असतो तो दुखायला लागतो, कधी कधी त्या नखांमध्ये आपल्याला काही ना काहीतरी कातरल्यासारखं दिसतं जिथे फंगल इन्फेक्शन व्हायला लागतं, बऱ्याच वेळेस तळव्यांना खाज यायला लागते. असे बरेच वेगवेगळे सेन्सेशन असतात ते पायांच्या नमनेसमध्ये, म्हणजे जिथे आपल्याला पायाकडे येणाऱ्या सगळ्या ज्या सेन्सरी नर्व्स आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी बिघाड झालेला आहे हे आपल्याला तिथे कळून घ्यायला हवं आणि तात्काळ आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला छान डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. अगदी. आणि म्हणूनच मला प्रेक्षकांना सुद्धा आवर्जून सांगायचं आहे, जर तुमच्याही पायात जळजळ होत असेल, वारंवार मुंग्या येत असतील किंवा शुगरमुळे तुम्हाला काही त्रास होत असेल तर जसं डॉक्टरांनी सांगितलं त्यानुसार त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आजच मिस्ड कॉल द्या. क्रमांक आहे 022489322323 आणि माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळवा योग्य असं मार्गदर्शन. डॉक्टर, खरं तर असं म्हणतात की मधुमेह हा असा आजार आहे जो हळूहळू आपला प्रत्येक अवयव पोखरत जातो. त्यामुळे तुम्हाला विचारायचं आहे डॉक्टर की ज्या व्यक्तीला मधुमेह आहे, जी व्यक्ती मधुमेहाशी झुंज देते, तिला हृदयाचे आजार सुद्धा जडलेले असतात का? आणि शिवाय ब्लड प्रेशरशी सुद्धा ती झुंज देत असते का? हो 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 100%. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की एव्हरी सेकंड डायबिटिक पेशंट कॅन बी अ हार्ट पेशंट. म्हणजे जर 100 डायबिटीसचे पेशंट घेतले तर त्यातले 50 लोक हे हृदय रुग्ण असतील आणि 75 लोक हे ब्लड प्रेशरचे रुग्ण असतील. सो जर डायबिटीस झाला तर हे बाकीचे रोग आपण इन्व्हिटेशन त्यांना दिलेलं आहे हे शुअरली समजून जावं. आता याचं कारण कसं तर माझ्या शरीरात जर समजा साखर शिल्लक राहत असेल माझ्या रक्तामध्ये तर माझं रक्त गढूळ होत आहे. रक्त जर गढूळ झालेलं असेल तर त्या रक्तवाहिन्यांमध्ये धावताना ते प्रेशर निर्माण करणार रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर आणि तिथे आपण ब्लड प्रेशर म्हणतो. आता मधुमेह पण आला, ब्लड प्रेशर पण आला. आता हे दोघं मिळून माझ्या हृदयावरती हमला करायला सुरुवात करतात. कारण का काय, हृदयाला दर मिनिटाला रक्त लागतं स्वतःच्या पोषणासाठी. किती लागतं तर 225 ml चा रक्तपुरवठा. आता हे पाहिजे असतो त्याला शुद्ध रक्त, पण
जर हे रक्त गढूळ झालेलं असेल आणि हाय प्रेशरवालं असेल तर हृदय ते पूर्ण जेवण खाऊ शकत नाही. म्हटलं की आपल्या हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा छान राहत नाही, म्हटलं की हृदयाचं पोषण सुद्धा कमी होतं आणि तिथे आपल्याला हृदयरोगाला निर्माण होतो. सो फक्त हृदयरोग आणि बाकीचे ब्लड प्रेशरच नाही तर किडनीचा सुद्धा त्रास होतो. बऱ्याच वेळेस आपल्या ब्रेनला सुद्धा त्रास होतो. आतल्या लिव्हरला फॅटी लिव्हर निर्माण होतो. बरेच वेगवेगळे रोग होऊ शकतात एका फक्त डायबिटीजमुळे. डोळ्यांचा तर प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या हातापायाच्या मुंग्या माहिती आहेत. पण एवढं लक्षात घ्यायला हवं की एक मधुमेह हा बरेच वेगवेगळे रोग निर्माण करू शकतो. आपल्याला हुशार राहायला हवं. अच्छा, खरं तर जर पाहिलं ना डॉक्टर, तर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्ती वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार घेतात. पण आपल्या माधवबागमध्ये या दोन्ही जे काही त्रास आहेत किंवा आजार म्हणू शकतो आपण, त्यांवर एकाच ठिकाणी उपचार केले जातात. दोन्ही आजार एकाच ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या हँडल केले जातात. हे कसं केलं जातं डॉक्टर? कारण का हे दोन आजार एकच आहेत. आपण जरी वेगवेगळ्या त्याला नावं जरी देत असलो तरी आजार एकच आहे. आजार रक्ताचा आहे. होतंय काय की माझ्या रक्ताचं गढूळता वाढलेली आहे, विस्कॉसिटी माझ्या शरीरात त्या रक्ताची वाढलेली आहे. ती विस्कॉसिटी वाढल्या कारणाने एका साईडने तो